बाजरीची भाकरी, कोणी वराई म्हणतो, कोणी भगर म्हणतो. ही भगर घेतली 1 वाटी, 1.5 वाटी भगर आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा कसाची भाकरी करायची. ते 1 बटाटा घेतलाय मध्यम आणि हे पीठ घ्यायचंय 2 भाकरीचं. मिक्सर मध्ये करून घेतलेलं आहे बारीक आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचंय. उपासाचं पीठ भगरीचं चांगलं मळून घ्यायचंय. पाणी टाकायचं नाही, थोडा बटाट्यातच मळायचंय आधी. त्याला भगरीच्या पिठाला पाणी सुटत असतं. थोडंसं पाणी टाकायचं इथं. थोडंसं पाणी टाकून मळायचं, लय पाणी टाकायचं नाही. थोडंसं पाणी टाकायचं कारण भगरीच्या पिठाला पाणी सुटत असतं. आपण त्यात साबुदाणा पण थोडासा टाकलेला आहे. चांगलं पीठ मळून घ्यायचंय. आषाढी एकादश आली आता जवळ, भाकरी करून पहा. आपल्याला थोडं जसं लागेल तसं पाणी टाकायचं. थोडं थोडं पिठात या भगरीच्या जसं पाणी लागेल तसं हे करायचंय. थोडं थोडं त्याला पाणी सुटत असतं पिठाला, एकदम पाणी टाकायचं नाही. आपलं पीठ मळून झालेलं आहे. 2-3 मिनिटं भिजून द्यायचंय पिठाला चांगलं. पोळपाट घेतलाय, त्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं. आपली आता ही भाकरी थापून घ्यायची आहे. अशी आपली हळूच अशी भाकर थापून घ्यायची आहे. मस्त भाकर इथं थापून झाली आहे. भाकर टाकायची आहे. हे खालचं भाकर टाकली, थोडं गरम झालं बघायचं, पाणी लावायचं. आपल्या इकडं भाकरी भाजत आली आहे. हे उपासाच्या भाकरीला मी तवा केलेला आहे. हा मोठा आहे आणि भाकरी उपासाच्या मोठ्या मोठ्या असतात माझ्या, पण तुम्हाला दाखवायला बारीक केली आहे मी. हे उपासाच्या ह्याच्यासाठीच तवा केलेला आहे भाकरीचा. आपली भाकर आता इकडं खाली भाजून घ्यायची आहे गॅसवर. भाकरी तयार आहे. चालू कर कॅमेरा. भाकरी एकादशीला नवरात्रीला चालते. भगर आणि ही घरी केलेलं पीठ आहे, घरीच करायचं मिक्सरवर आणि भाकरी करायची. बघा किती छान भाकरी झाली आपली. ही पहिली भाकर फुगली माझी, ही जरा नाही फुगली, पण किती मस्त भाकर आहे. तुम्हाला मी करून दाखवते. हे बघा आपल्या उपासाच्या भाकरी किती मस्त झाली घरी. बघा हे बघा भाकर उपासाची ह्या घरी केली, मस्त भाकरी झाली. मिरची आणि शेंगदाणे घेतल्यात. मिरच्या भाजून शेंगदाणे भाजून घेतल्यात. मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे. आपला उपासाचा ठेचा इथं बारीक करून घेतलाय मिक्सरवर. थोडा मोठा मोठाच ठेवायचा. इथं कढईत तेल टाकलेलं आहे, घ्यायचं. हात घालायचं नाही, मिरच्या आताची आगाग होत असती.
तरी या तिखट मिरच्या नाहीत, आपल्या लांबड्या मिरच्यांचा ठेचा केलेला आहे. इथं मिरच्या भाजताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा. थोडं इथं अर्धा चमचा मीठ टाकायचंय ठेच्याला. इथं हे करून घेतलं, परतून तेल सुटूस तरी करायचंय कमी गॅसवर. स्टार्ट. भाजून अर्धी वाटी मिरच्या घ्यायच्या 3. ह्या तिखट मिरच्या नाही येत. याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय. बेसन करायचंय आपल्याला. तर हे केलेलं आहे बेसनासाठी. शेंगदाणे ते घेतलेले आहेत. थोडं पाणी टाकायचंय. पातळ करायचंय आपल्याला. आपलं हे बेसनचं बारीक करून घेतलेलं आहे उपासाच्या बेसनाचं. कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यात तूप टाकायचंय. तूप टाकायचंय 1 चमचा. आणि गॅस कमी करायचा आहे. आपल्याला एक छोटे छोटे 2 बटाटे आहेत, हे किसून घेतलेले बेसन करायला. बटाटा इथं तुपात टाकायचा आहे. एक चमचा मीठ टाकायचे. हे मिक्सरवर आपण बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं बारीक केलेलं. आणि पाणी टाकायचे. किती पाणी टाकायचे ते तुमच्यावर राहिलं. 1 ग्लास पाणी टाकायचं. कमी गॅसवर उकळून घ्यायचंय चांगलं.